गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट हे थोडंसं डाऊन होऊन क्लोज झालेलं आहे. आपण काय म्हणू शकतो, ऑलमोस्ट फ्लॅट विथ नेगेटिव्ह बायस. ओके, तर त्याच्यामागे बेसिकली रिझन असं आहे की ग्लोबल मोमेंटम सध्या पॉज झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की आज संध्याकाळी US कन्झ्युमर इन्फ्लेशन डेटा येणार आहे की जो साहजिकच आहे, सगळ्यांना माहीत आहे की टॅरिफ्स लावल्यामुळे इन्फ्लेशन US वाढण्याची पॉसिबिलिटी आहे आणि त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती पाहायला मिळू शकतो, स्पेशली US मार्केटवरती आणि मग युरोपियन मार्केट्सवरती आणि मग अदर मार्केट्सवरती सुद्धा. परंतु काल जर आपण आपल्याकडे पाहिलं तर काल आपल्या मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला पाहायला मिळाली. तर आपण जर FISचा डेटा जर पाहिला तर FISमध्ये जे काही त्यांचा नेगेटिव्ह स्टॅन्स होता तो त्यांनी कंटिन्यू ठेवलेला आहे आणि तरीही शॉर्ट कव्हरिंग कसं झालं ते तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांचं जर आपण मंथली जे काही ऑप्शन्स डेटा आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 92% स्टील ते शॉर्टच आहेत मार्केटवरती. परंतु जे वीकली एक्सपायर होणारे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, म्हणजे या गुरुवारी 14 तारखेला, तर त्याच्यामध्ये त्यांनी शॉर्ट कव्हरिंग केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला काल मार्केटमध्ये एक प्रकारचं शॉर्ट कव्हरिंग रॅली हे पाहायला मिळालेलं आहे. परंतु मार्केट फार जास्त वरती जाण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. त्याचं कारण असं आहे की ग्लोबल मोमेंटम म्हणावा एवढा चांगला नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे USचा जो काही कन्झ्युमर इन्फ्लेशन डेटा येतोय तो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जी काही पुतीन आणि ट्रम्प यांची भेट होणार आहे ही एवढीही कन्फर्म नाही आहे जेवढी सगळ्यांना वाटते. त्याच्यामागचं बेसिकली कारण असं आहे की पुतीनने स्पष्ट सांगितलेलं आहे की मला कुठल्याही प्रकारची मीटिंग झेलेन्स्कीसोबत करायची नाही आहे. म्हणजेच काय की ज्या देशासोबत युद्ध चालू आहे त्या देशाला मध्ये घ्यायचंच नाही असं चाललेलं आहे. मग आता झेलेन्स्की ते मान्य करतील का, युक्रेन मान्य करेल का, ते पाहणं फार जास्त गरजेचं आहे. आणि अशा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ती डील जेव्हा होणार आहे तर तेव्हा आपल्याकडे सुट्टी असणार आहे आणि लाँग वीकेंड आहे. म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस आपल्याकडे सुट्टी असणार आहे आणि त्याच्यामध्ये ही मीटिंग होणार आहे. त्यामुळे त्याचं जे काही आउटकम असेल किंवा जे काही त्यांचे मोठे मोठे नेते असतील ते जे काही स्टेटमेंट्स देतील तर त्याप्रमाणे मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम पाहायला मिळेल आणि सोमवारी आयदर एक मोठा गॅपअप किंवा गॅप डाऊन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे फार जास्त आपण काय म्हणतो की ऑप्शन्समध्ये तुम्ही ट्रेड घेऊ नका, म्हणजे जर कॅरी करायचे असतील तर. आणि जर तुम्हाला काही स्टॉक्समध्ये घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता, जे काही चांगले स्टॉक्स तुमच्या रडारवरती असतील त्यामध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्ही ट्रेडिंग सेटअप तुमचा डिझाईन करू शकता सध्याच्या हिशोबाने. परंतु आपल्या मार्केटमध्ये जरी शॉर्ट कव्हरिंग आलं तरी किती येऊ शकतं, बरोबर ना? त्याला ग्लोबल मोमेंटमने सपोर्ट करायला हवा. जर ग्लोबल मोमेंटम म्हणावं एवढं पॉझिटिव्ह जर राहिलं नाही तर फार काही आपण काय म्हणू शकतो की जंप मारू शकत नाही. आता FIS काल पुन्हा एकदा नेट सेलर्स झालेले आहेत. साधारण 1200 कोटींच्या आसपास त्यांनी सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 6000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला मार्केटमध्ये एक प्रकारचं शॉर्ट कव्हरिंग हे पाहायला मिळालं. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 30 ते 40 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, विच इज ओके. कारण काल एवढी मोठी रॅली झाल्यानंतर 200+ पॉईंटची एक 30-40 पॉईंट गॅप डाऊन ओपन व्हायला काहीच अडचण नाही. त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल की आता नक्की काय घडतंय ते. होप सो. जर आपण ऑप्शनच्या हिशोबाने जर सध्या जे काही रायटिंग झाले त्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर डाऊन साईडला 24,400ला खूप जास्त पुट रायटिंग झालेलं आहे. 24,400, 24,300 आणि 24,000. जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर 24,500 आणि त्याच्यावरती. साधारण 24,500ला एवढं नाही कारण तिथले बरेचसे अनबाउंड झालेत, परंतु 24,700, 24,800 आणि 25,000 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंग पाहायला मिळतं आहे. म्हणजेच काय की मार्केटला हायर साईडला रेजिस्टन्स आहे तो 24,700च्या आसपास, त्यानंतर 24,800, 900 आणि मग 25,000. आणि जर डाऊन साईडला पाहिलं तर 24,400चा आपल्याला एक मेजर सपोर्ट पाहायला मिळतो. जर मार्केट जर त्याच्या खाली जाऊन जर ट्रेड करू लागलं, म्हणजे रिसेंट लो जो आहे साधारण 24,350, तर याच्या जर डाऊन साईडला जाऊन जर मार्केट ट्रेड करू लागलं
तर एक कन्सर्न निर्माण होऊ शकतो की मार्केट 24,000 ते 23,800 या दरम्यान जाऊ शकतं. परंतु एवढं इझी नाही आहे खाली जाणंसुद्धा, कारण तिथे 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज आहे, ते साधारण 24,000 साधारण 200च्या आसपास येतं. म्हणजे हार्डली जो लो आहे तिथनं हार्डली 150 ते 200 पॉईंट मार्केट खाली गॅप डाऊन जाऊ शकतं. तर होप सो पाहूयात की नक्की काय आणि कशा प्रकारे या गोष्टी घडून येत आहेत ते. तर जर मीटिंग सगळी व्यवस्थित झाली तर ऑइल फॉल होईल, क्रूड ऑइल, त्यानंतर गोल्ड जे आहे ते फॉल होईल मोठ्या प्रमाणात, आणि जे काही इमर्जिंग मार्केट्स आहेत लाईक इंडिया आणि बाकीचे जे काही आहेत आणि ग्लोबल मार्केट्स हे रॅली करायला सुरुवात करतील पुन्हा एकदा. त्यामुळे हा जो विकेंड आहे या विकेंडवरती काही ना काहीतरी धमाका होणार आहे हे सगळ्यांना माहीत आहे. फक्त तो नॉन इव्हेंट होऊ नये म्हणजे मिळवलं, नाहीतर काय होईल की त्या अँटिसिपेशनमध्ये मार्केट वर जाईल आणि काही घडणारच नाही. ओके, ना मीटिंग होईल किंवा मग मीटिंग कॅन्सल होईल किंवा मीटिंगमधनं काही आउटकमही येणार नाही. तर या सगळ्या गोष्टी जर अशा झाल्या अधांतरी तर मग मात्र मार्केट एक जोरदार डाऊन साईड दाखवू शकतं, एवढं मात्र खरं आहे. तर त्या हिशोबाने आपण तयार राहायला हवं. तर मग मित्रांनो, होप सो आजची रॅली कंटिन्यू होते की नाही होते ते पाहणं जास्त गरजेचं आहे. त्याची पॉसिबिलिटी मला तरी पर्सनली थोडीशी कमी वाटते, कारण मार्केटमध्ये एवढी स्ट्रेंथ नाही आहे. आपण जर PCR पाहिला ना तर कालच एकाच दिवसामध्ये काल PCR जो 0.6पर्यंत खाली आला होता तो 1पर्यंत वर गेलेला आहे. म्हणजेच आज जर मार्केट पॉझिटिव्ह क्लोज झालं तर PCR 1+ जाईल आणि ते मार्केटसाठी फार पॉझिटिव्ह असेल, म्हणजेच पुढची रॅली करणं मार्केटला सोपं जाईल. त्यामुळे जर आपण FIचे डेटा जर पाहिला तर स्टील ते मार्केटवरती बेरिशच आहेत. 92% त्यांचे शॉर्ट्स मार्केटमध्ये आजही अवेलेबल आहेत. त्यामुळे जर मार्केट खाली आलं तरच त्यांना पैसे मिळणार आहेत. आणि जे आपण काय म्हणतो की जे प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर ते मार्केटवरती आपण काय म्हणतो तेही न्यूट्रल आहेत. म्हणजे जर मार्केट खाली गेलं तरी त्यांना पैसे मिळतील, जागेवर राहिलं तरी पैसे मिळतील. फार वर गेलं तर पैसे मिळण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. मग वर गेल्यावरती पैसे कोणाला मिळतील तर रिटेल ट्रेडर्सला. मग तुम्ही विचार करा की ज्याच्याकडे पैशाचा फ्लो आहे तो मार्केट मॅनेज करू शकतो की रिटेल ट्रेडर, तर ते तुम्हीच विचार करा. तर होप सो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.